नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. एवढी मस्त हिरवळ दिसते तुम्हाला अंदाजा आलाच असेल की मी कुठे आली आहे. सो मी आलेली आहे पुण्यात. आणि असं काय असं सडन प्लॅन झाला. सो मी विचार केला चलो निकलते है. हो, ऑलमोस्ट 3-4 महिन्यानंतर मी पुण्यात आली आहे. याच्यामध्ये मी पुण्यातच नव्हते आले. माझ्या एका मित्राचं लग्न होतं मध्यंतरी, तेव्हा मी पुण्यात आलेले. किती सुंदर आहे हे मागे, किती छान येतं, भारी येत आहे ना. अरे पुण्यात खूप हिरवळ आहे. पुणे तिथे काय उन्हे. पुणे छान आहे, मला पुणे आवडतं कारण इथे शांतता आहे. इथे एक प्रकारचं थंडावा आहे, थंड आहे पुणे. आणि छान आहे पुणे, मला आवडतं. माझं कॉलेजही इथेच होतं, त्याच्यानंतर मला जॉब लागला म्हणून मी मुंबईला गेले. पण पुणे यू विल बी आर फर्स्ट लव्ह टू ऑल माय फ्रेंड्स अँड मी. हो, माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या सगळ्या ब्लॉग्सला, सगळ्या मिनी ब्लॉग्सला, सगळ्या रील्सला, सगळ्या शॉर्ट्सला एवढं प्रेम दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्यासाठी मी चाललेली आहे एका ठिकाणी आणि हे खूप मी मनापासून करते. सो चला, तुम्हाला मी घेऊन जाते. कुठे चाललो आहे आपण हे तुम्हाला कळेलच. लेट्स गो. ऑस्ट्रेलिया फील होतंय. पॉनपाच्या ब्रिजवर बसून आम्ही एका काही सनसेट बघितलंय आणि आज पोपट झालाय, सनसेट दिसतच नाही. पण छान वाटतंय खूप जास्त. खूप दिवसांनी पुण्यात आली, खूप मस्त वाटतंय. कॉफी प्यायला आम्ही माझी फ्रेंड तिथे प्यायला यायचो. तेव्हा पण कॉफी 25 रुपयाला होती. आधी कॉफी 25 रुपयाला होती. त्याची टेस्ट आजची तशीच. आधी दुकान तिकडे होतं, आज तिथं केलंय. पैसे नसायचे तेव्हा, पैसे नसायचे अजिबात. पण तरी पण ही कॉफी खूप गोड लागायची ना. आता पैसे आहेत पण तरी या छोट्या छोट्या गोष्टी करायला खूप मजा येते. दिस इज फॉर माय यूट्यूब फॅमिली. की आत्तापर्यंत मी असं खूप विचार केलेला की यूट्यूब चालू करेल आणि मला खरंच वाटलं नव्हतं की लास्ट 1-2 महिन्यात, म्हणजे मी हार्डली आत्ता 2-4 ब्लॉग टाकलेत आणि एवढं छान रिस्पॉन्स मिळतो आहे मला. आणि मला कुठेतरी असं ग्रेटफुल वाटतं आहे की नाही का मी चालू केलं. ॲक्च्युली मला खूप लोक बोलले आत्तापर्यंत की तू चालू कर, तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे. माझे फ्रेंड्स, फॅमिलीज, एस्पेशली माझे कझिन्स, की तू चालू कर, तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, तू कर. आणि मी खरंच जेव्हा चालू केलं आता तेव्हा असं 2-4 व्हिडिओमध्येच मला असं जाणवलं की नाही यार, लोक मला बघतात, लोकांना मी आवडते, लोक मला मेसेज करतात. आणि ती गोष्ट मला कुठेतरी आवडली आणि मग मी डिसाईड केलं की चल ठीक आहे, मी जायला पाहिजे. म्हणून मी आता दगडूशेठला आली आणि त्याच्यानंतर मी पुढे कुठे कुठे जाते तेही बघत राहते. आता मी चालली आहे धनकवडीला. ह्या माझ्या नेहमीच्या काकू आहेत ज्यांच्याकडनं मी कायम हार फुलं घेत असते. मी एक हार, एक नारळ आणि एक गुलाबाचं फूल कायम घेत असते. खूप गर्दी होती म्हणून मला जास्त काही रेकॉर्ड करता आलं नाही. पण खूप सुंदर मठ आहे हा. शंकर महाराजांची जिवंत समाधी आहे. ज्यांनी कोणी माझे जुने व्लॉग्स बघितले असतील त्यांना माहीत असेल की मी स्वामी समर्थांचं करते आणि त्याचमुळे मी शंकर महाराजांचं करायला लागले. इथे स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिरही आहे. त्याच्यानंतर ही आहे शंकर महाराजांची जिवंत समाधी. आणि मला जो काही सक्सेस मिळाला, मला कुठेतरी वाटतं ह्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच मला सक्सेस मिळाला. प्रसादामध्ये तुम्हाला खिचडी अशी मिळते. खूप छान ग्रेटफुल फिलिंग आहे आणि मी खूप खुश आहे माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीसाठी. तिथून पुढे मी गेले जेवायला. खूप लेट झालेला. मी डायरेक्ट जेवायला आली आहे एका हॉटेलमध्ये, G9 म्हणून एक सदाशिव पेठेमध्ये हॉटेल आहे. आणि एवढं सुंदर इथे काय मसाल्याची भाजी भेटली, काय मसाल्याची हंडी भेटती, खूप छान आहे. तुम्ही पण या कधीतरी खायला. मी ऑर्डर केली होती बाजरीची भाकरी आणि शेवगा हंडी. त्यानंतर रिच्युअल दम बिर्याणी को कैसे भूल सकते हे. खूप छान यांनी ना असे स्टिकी नोट्स लावलेले. जेवढे कोणी कस्टमर्स आहेत ना ते सगळे येऊन काही ना काही खूप छान लिहितात. मी माझी चिठ्ठी शोधत होते पण मला सापडली नाही. आणि हा माणूस नगरचाच आहे आणि खूप छान हॉटेल. त्यानंतर योगायोग असा, मी ज्या कॅबमध्ये बसले होते तो कॅब स्वामी समर्थांचा करत होता आणि मी त्याला जस्ट सांगितलं की मी जस्ट शंकर महाराजांच्या मठातूनच आली आहे. त्यानंतर तो एवढी छान त्याची सुंदर स्टोरी सांगत होता. हे आम्ही धनकवडीला कामाला होतो ना, ब्लिंकिटमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करत होतो. तर तिथं कसं खायचे प्यायचं जरा असायचं नाही का, म्हणजे बाहेर ते पैसे नसायचे. ब्लिंकिटमध्ये एवढे पैसे राहत पण नव्हते. जसं आता कॅब करतो तसंच स्वामींची कृपा होती, शंकर महाराजांची कृपा होती. त्यावेळेस तिथं जायचो, खिचडी भात असायचं, तिथं प्रसाद असायचा महाराजांचा महाप्रसाद. तिथं ज्या वेळेस पण भूक लागेल 24 तास तिथं कंटिन्यू महाप्रसाद असतो. त्यामुळे तिथलाच असा लळा लागत गेला नाही का. मग हळूहळू कळलं की महाराज कोणी. आता स्वामींची भक्ती आपण आधीपासून करायचो पण आपल्याला एवढं शंकर महाराजांबद्दल माहित नव्हतं. नंतर हळूहळू कळायला लागलं, तिथं वाचलं, मग लागला लळा तिकडचाच. मग आता मी पण शंकर महाराजांचं कळतो. तिथं नगरमध्ये, केडगाव मध्ये पण आहे ना,
तिकडं पण मी पण नगरचीच आहे. हो, तुम्ही पण नगर, मी पण नगरमध्ये पारनेर तालुक्यातला आहे, प्रॉपर पारनेरचाच आहे. असं लागत गेलं, मग नंतर कळायला लागलं की शंकर बाबा काय, स्वामी काय, स्वामींच्या आशीर्वादाने आता चाललंय सगळं. पहिले मोटरसायकलवर ब्लिंकिट करत होतो, तर पोर्टर करायला लागलो. अच्छा. पोर्टर वरून स्वतःची कॅब चालू होते. स्वामींच्या कृपेने होईल हळूहळू, अजून 1-2 कॅब असं करत करत होईल सगळं चांगलं. आता फक्त एकच इच्छा आहे, त्यावेळेस चांगली आपण नवीन गाडी घेऊ. आता ही सेकंड घेतली होती मी, त्यावेळेस नवीन गाडी घेतली, त्यावेळेस मी पहिल्यांदा गाडी घेऊन अक्कलकोटला जाईल. अक्कलकोटला. अच्छा. एवढंच माझी फक्त एक इच्छा आहे, हा. मला अक्कलकोटला माझ्या फॅमिलीला घेऊन जायचंय. माझी मावशी, मम्मी यांना घेऊन जायचंय मला. त्यांना पण तिथेच म्हणले, ज्यावेळेस मी नवीन गाडी घेईन त्यावेळेस मी तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जाईल. माझ्या गाडीत पण स्वामींचं मागं पुढे पण सगळं स्वामी. आता तुम्हाला खरं रिझन दाखवते की काय एवढं लेट झालंय. आणि आज मी मुंबईला जाणार होते परत, पण आज का नाही मला मुंबईला जाता आलं, तुम्हाला रिझन दाखवते. थांबा आता. हे ह्या लोकांमुळं उशीर झालाय खूप जास्त घरी जायला आणि मुंबईला जायला. वाट बघत होती माझी. का बरोबर गंमत नव्हतं का? कुठून आली तू? कुठे गेली होती? कुठे गेली होती? अगं बोल. 8 weeks later. नगरला गेली होती का? नगरला आजी कशी गेली होती तो? आजी काय बाळाला भेटली का तू? भेटली? कसं होतं बाळ? पी दे मला. अयो तू माझे व्हिडिओ बघते का? व्हिडिओ बघते बघते. आम्ही श्रीचा एक व्हिडिओ बघतोय. मी तो व्हिडिओ आहे याच्यात टाकेल. ती मध्ये तू वैताग देते बघ. असं बटनला काही या रुको अजून एक घेणार आहे आपण. सर इसमें बटर नहीं लगाया. तुझ्या डॉलीचं काय काम होतं त्याच्यात? त्याला मी खाऊ घालत होते डॉलीला असं असं. किती माझ्यासोबत ओढणीचं काय ओढणीचं काय काम होतं भाऊ? पाय पुसायचं कपडा? नाही पाईपलाच कपडा नाही येतो. ती मला थंडी वाजवत थोडीशी, तिला पण थंडी वाजवत. अखिल श्री श्री बघ एकदा. तुला वाईट हा म्हणायचा भावाला जोडून दे आणि जोडून दे खाऊ घाल. मला एकदा जास्त भूक लागली, मला सोडून त्याला बटर रोटी दे. जास्त इच्छा ताटात वाढली ती बटर रोटी म्हणून. श्री एवढं श्री तुझ्यासमोर रडू. श्री इतना नाही रोते वाटते. 10 रुपये का इतने तेरे कधी इतना चुभने लगा वो सबको. छुड़ा तो नहीं. मी तो व्हिडिओ कमी पकडतो दुसऱ्या डॉलीला आता. श्री असं करून फिरून रड बरं एकदा. नको नको. अरे इथे जास्त भूक लागली. मला इथे जास्त भूक लागली. हिंजू श्री काका कसं रडत होता? कसं रडावं किंजू? कसं रडत होता? असं नव्हतं रडत. कसं इंजी ये बा हे बघ हे बघ. हे बघ. पहिल्यापासून रड येते बघ बाळाला. तुम्हीच रडत तुम्ही दोघं बघ. श्री माझा व्हिडिओ प्रूफ राहील रे की मम्मी तुला प्यार करते. सर अपने बटर नहीं लगाया इस रोटी ना श्री मम्मी तो काय मधल्यामध्ये मम्मी इज इंटरेस्टेड इन बटर. श्री इज इंटरेस्टेड इन रोटी. माऊ इज इंटरेस्टेड इन डॉली. पप्पा आणि पप्पा डॉली कसं डॉली डॉली खाली सरकली का लगेच. आणि पप्पा इज इंटरेस्टेड इन व्हिडिओ. श्री तिथे एक्झॅक्ट तू काय करत होता? तू काय म्हणत काय होता? अरे तू म्हणतो तो की ती मम्मी तू तिला रोटी देते मला रोटी देत नाही, मला जास्त भूक लागली इथे. तेच चालू आहे. आणि मम्मी तर माणसाला जमते की आपने बटर क्यों नहीं लगाया? सर आपने बटर नहीं लगाया. खा रही हूँ मैं यहाँ पर.
आणि स्वतःच पोरगं रडतं. स्वतःच पोरगं याच्यासाठी झालं. बिना ब्रश केलेलं त्या बॉल ते बिना ब्रश करू नको म्हणत दॅट वॉज छोटी माऊ छोटी माऊ रेडी होती श्री हा माऊ खाऊ घालत माऊची ओढणी माऊची ओढणी आणि ती डॉली श्री रड ना थोडस श्री रड ना बाळा 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 सांभाळून बाळा नको तेव्हा असं ढुसल्या मारल्या माऊ तू आता पण मारती तू सांग बाळा बाळा काल त्याच्यानंतर असं काही खास झालं नाही शूट करणं पण नाही झालं खूप लेट झोपणं झालं डायरेक्ट आज सकाळी उठलो आणि ॲज युजल मी व्लॉग एंड करायचं विसरून गेले म्हणून आता करते प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला काय काय बघायला आवडेल त्या पद्धतीने आपण नक्की व्हिडिओ बनवूया आणि आत्तापर्यंत दिलेल्या सपोर्टसाठी खूप 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 थँक्यू बाय बाय